नमस्कार, शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे. इथं मी भरलेलं सुक्कं वांगं बनवणार आहे. तर त्याच्यासाठी इथं तिळकूट, शेंगदाण्याचं कूट, कांदा घेतला एक कापून, त्यानंतर आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण घेतलं. ते अगोदरच माझ्याकडे केलेलं होतं. तर इथं वांगी घेतले. ते वांग्यांचं थोडे थोडे देठ कापून घ्यायचे पुढचे आणि वांगी कापून आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायचे. तिथं सगळे वांगी मी पाण्यामध्ये घालून ठेवलेत कापून. त्यानंतर ह्या वांग्यांमध्ये आपल्याला मीठ भरायचे. वांगे आतमध्ये खराब आहेत का काय ती पण बघायच्यात आपल्याला. तर सगळ्या वांग्यांमध्ये इथं मीठ घातले. आता ही वांगी तेलामध्ये वाफलून घ्यायचे. ह्या भाजीला आपण जास्त पाणी नाही वापरणार, त्यामुळं आपण सगळी वांगी तेलामध्येच वाफलून घ्यायचे. तर अशी तेलामध्ये मीठ भरून वांगी तेलामध्ये वाफरली की पटकन शिजतात. तर ह्याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवायचे. असंच मधून अधून हलवून घ्यायचे. तर अशी वाफेवरतीची वांगी शिजवून घ्यायचे. आता ही वांगी शिजलेत. तरी अशी भरलेल्या सुक्या वांग्याची भाजी खूप छान लागते. तुम्ही पण नक्की बनवून बघा. इथं एक सुरीने किंवा चमच्याने बघायचं ही वांगी शिजलेत आपली. तर आता ही काढून घ्यायचेत आपल्याला आणि ह्याच कढईमध्ये सगळा मसाला परतून घ्यायचा आहे. इथं त्याच कढईमध्ये मी तेल होतं, त्यातमध्ये जिरं मोहरी घालायची. त्यानंतर कांदा घालायचा आहे. कांदा पण चांगला लाल होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. त्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. इथे मी हळद टाकली थोडीशी, घरचा मसाला टाकला 1 चमचा. त्याच्यानंतर धनापूड घालायची. इथं मी दुसरे जास्त कुठलेच मसाले नाही टाकले, मी फक्त घरचाच मसाला वापरला आहे. त्यानंतर इथं आलं, लसूण, खोबरं जे वाटून घेतलं होतं ते टाकायचे. थोडीशी कोथिंबीर टाकली होती त्यातमध्ये, ते वाटण घालायचे आणि ते पण चांगलं परतून घ्यायचे. ते तिळकूट घातलं आहे मी, शेंगदाण्याचं कूट घातलं आहे 2 चमचे. तिळकुटाने पण भाजी खूप छान होते. त्यानंतर मसाले आपले करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी घातलं ह्याच्यामध्ये. हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे सगळा मसाला आपला व्यवस्थित परतला आहे. हा मसाला एका ताटात काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर हा वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे आपल्याला. इथं चवीपुरतं मी मीठ घातलं आहे. वाटण परतताना त्यात मीठ घातलं नव्हतं, त्यानंतर मागून घातलं आहे मी. तर हा सगळा मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा व्यवस्थित असा दाबून त्यातमध्ये, कारण का हा मसाला भाजी बनवताना बाहेर नाही पडला पाहिजे. तर हा सगळा मसाला व्यवस्थित भरून घेतला आहे. आता या कढईमध्ये आपल्याला परत तेल नाही घालायचं, थोडंसं पाणी घालणार आहे मी, कारण का आपण वांगी परत वाफलताना पण तेलामध्येच वाफरलेत सगळी आणि मसाला परतताना पण तेल घातलं होतं आपण, त्यामुळे ह्यातमध्ये जास्त तेल होईल. त्यामुळे मी परत आता तेल नाही घालणार. त्या पाण्यामध्ये जो मसाला राहिला होता थोडा शिल्लक तो घालायचा आहे आपल्याला आणि त्या पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे एक एक भरलेलं वांगं मी टाकले त्यात कढईमध्ये. त्याला जास्त हलवायचं नाही, थोडंसं उगच वरून थोडंसं पाणी ओतायचं. मी ह्यात जास्त पाणी नाही ओतलं. ज्या ताटामध्ये मसाला होता तेच ताटात थोडंसं पाणी घेऊन ह्याच्यावर टाकले वरून. आता ह्याच्यावर 1 मिनिट झाकण ठेवायचे. इथं आपली भरलेल्या सुक्या वांग्याची भाजी तयार झाली. तर ही भाजी खूप छान होते, तुम्ही अशी बनवून बघा. चवीला पण खूप छान लागते. ह्याच्यावरून कोथिंबीर घालायची. इथं भरलेल्या सुक्या वांग्याची भाजी आपली तयार झाली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरलेल्या सुक्या वांग्याची भाजी कशी झाली कमेंट करून सांगा. तर ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा खूप छान लागते खायला. तुम्ही नक्की बनवून बघा एकदा.